पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे। या मतदानाची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, मतदारांनी नेमकं काय करायचं, मतदान कसं करायचं, मतदान कधी पूर्ण होईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आपल्या सोबत आहेत। सर, या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या जे मतदार मतदान करायला येतील त्यांनी प्रामुख्याने कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात जी त्यांच्या गरजेच्या गोष्टी असतील? आपल्या पुणे महानगरपालिकेच्या उद्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 4011 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। सर्व पुणेकर मतदार बंधू भगिनींना मतदान केंद्राची माहिती तसेच मतदार यादीतील अनुक्रमांक पाहण्यासाठी तपासण्यासाठी माहिती करून घेण्यासाठी PMC मार्फत एक पोर्टल विकसित केलेलं आहे। त्या संकेतस्थळावर भेट दिल्यास काही सेकंदातच मतदान केंद्र चा तपशील हा आपल्याला मिळू शकतो। मतदान केंद्रावर जाताना आयोगाने काही 12 ओळखपत्र निश्चित करून दिलेले आहेत। त्यापैकी एक किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र हे घेऊन जाणं हे गरजेचं आहे। आणि मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 41 प्रभागामध्ये 165 सदस्य निवडून द्यायचे आहेत। तर त्यामध्ये 40 प्रभागांमध्ये 4 सदस्य निवडून द्यायचे आहेत आणि 41वा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 38, त्यामध्ये 5 सदस्य निवडून द्यायचे आहेत। मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी मतपत्रिका जी आहे बॅलेट युनिटवर, ही प्रत्येक जागेचा रंग हा वेगवेगळा आहे। पांढरा रंग आहे, गुलाबी रंग आहे, पिवळा रंग आहे, निळा रंग आहे आणि 5व्या जागेसाठी हा फिकट हिरवा रंग आहे। तर प्रत्येक रंगाच्या मतपत्रिकेवरील उमेदवारांपैकी एक मत हे मतदारांनी त्या ठिकाणी द्यावायचं आहे, हे जेणेकरून सर्व जागांसाठी त्यांना त्यांचा लोकशाहीचा हा अमूल्य असा अधिकार बजावता येणं शक्य आहे। या सगळ्यामध्ये एक मुद्दा आणखी निघतोय की जर मतदारांना पूर्ण मतदान केलं नाही, म्हणजे जिथे 4 आहेत ज्या प्रभागामध्ये आणि जिथे 5 आहेत त्या प्रभागात 5, तर ते मतदान पूर्ण होणार नाही। त्यासाठी मग आयोग म्हणून पुढची काय प्रक्रिया असणार आहे, किंवा ही मतं बाद होऊ शकतात का? महापालिका प्रशासनाकडून सर्व पुणेकर मतदार बंधू भगिनींना आमचं आवाहन आहे की त्यांनी आपल्या प्रभागामध्ये 4 सदस्य निवडून द्यावायचे असतील तर पूर्ण 4 सदस्यांना मतदान करावे, किंवा 38 प्रभागामधील सर्व मतदारांनी त्या प्रभागामधील सर्व 5 सदस्यांना निवडून देण्यासाठीचं 5 मतं द्यावीत। काही कारणास्तव जर एखाद्या मतदाराने पूर्ण हे मतदान केलं नाही तर त्यांना केंद्राध्यक्ष हे विनंती करतात की त्यांनी पूर्ण 5 मतं द्यावी किंवा जी 4 मतं असतील ती द्यावी, परंतु तरीही केले नाही तर त्या प्रकरणामध्ये केंद्राध्यक्ष गोपनीयतेचा भंग होऊ नये असता आधीची दिलेली जी काय मतदानचे ॲरो आहेत मशीनवरचे ते झाकून सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेले निवडणुकीचे जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना मतदान कक्षामध्ये बोलावून ती मतदानास आधीची जी दिलेली मतदान आहे ते नोंद होण्याच्या दृष्टीने नोटा हे बटन दाबून ती मतदान प्रक्रिया पूर्ण करू शकतात। तसे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडून या केंद्राध्यक्षांना दिलेले म्हणजे ती मतं बाद होणार नाहीत। हां, मतदान जे आधीचे 3 मतं केलेली आहेत मतदारांनी तर ती बाद होऊ नये यास्तव ही प्रक्रिया घालून दिलेली आहे। ठीक आहे, शेवटचा प्रश्न तुम्हाला, महापालिका म्हणून तुम्ही या मतदारांसाठी विशेष काय काय केलंय? मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीनं सर्व आवश्यक त्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत। पाणी असेल, शौचालयाची सुविधा असेल, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा दिव्यांग मतदार बांधव असतील त्यांच्यासाठीच्या व्हीलचेअरची सुविधा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आपली सर्व यंत्रणा ही सर्व मतदान केंद्रांवर पोहोचलेली आहे। कमीत कमी वेळामध्ये मतदारांना त्या ठिकाणी मतदान करून तिथून बाहेर पडता यावं यासाठी सर्व जय्यत तयारी प्रशासनाने केलेली आहे। जो मतदान केंद्र शोधणे आणि मतदार यादीतील अनुक्रमांक शोधणे यासाठीचा संकेतस्थळाचा वापर करून आणि जे आवश्यक ओळखपत्र आहेत याच्यासह निर्भीडपणे मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि या लोकशाहीमधील अमूल्य अधिकार बजावावा असे आवाहन करण्यात। दुबार मतदारांच्या बाबतीमधला एक मुद्दा तो शिल्लक राहिलेला आहे, त्या बाबतीत आपण काय भूमिका ठेवली? यामध्ये दुबार मतदारांच्या संदर्भामध्ये मतदार यादी तयार होत असताना त्यांना आवाहन केलं गेलं होतं की आपण याबाबतचं तपशील द्यावा, कोणत्या ठिकाणी आपण मतदान करणार आहात ते असा तपशील दिला नाही तर त्या ठिकाणी मतदान केंद्रावर जर मतदान त्यामध्ये 2 स्टार त्या मतदार मार्क चिन्हांकित यादीवर केलेले असतात
तर त्यापैकी मतदार आहे हे समजल्यानंतर केंद्राध्यक्ष त्या ठिकाणी त्या मतदारांना आपले हमीपत्र एक आहे परिशिष्ट 2 की मी अन्य ठिकाणी मतदान करणार नाही असं हमीपत्र घेऊन मग त्यांना मतदान करू दिलं जातं. ठीक आहे. किती टक्के मतदानाची अपेक्षा आहे तुम्हाला उद्या? साधारण किती लोकांना तुम्ही मतदानासाठी बाहेर काढू शकाल किंवा किती टक्क्यापर्यंत मतदान होणं अपेक्षित आहे? सुमारे गेल्या 1 महिन्यापासून ही मतदानाची सर्व तयारी सुरू आहे. पॅरलली नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं ही आमची प्रमुख आग्रहाची भूमिका घेऊन स्वीप या ॲक्टिव्हिटीखाली आम्ही मतदारांची जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा आखलेल्या होत्या. मागच्या वेळेची जी आकडेवारी आहे ती साधारणतः 56% आकडेवारी आहे असं समजते. तर यावेळी आपण निश्चितच सर्व पुणेकरांनी भरघोसपणे मतदान केल्यास 60% पेक्षा पुढे आपण जाऊ असा विश्वास प्रशासनाला आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. निवडणुकीची सगळी जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त दिवटे सर यांच्यावरती होती. उद्या जे मतदानासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी नेमक्या काय व्यवस्था आहे, त्यांनी मतदान कसं करायचंय याबाबतची जुजवी माहिती त्यांनी सांगितली आहे. आणि दुबार मतदारांना इशारा सुद्धा दिला, ज्यांच्या नावापुढे 2 स्टार आहेत त्यांना हमीपत्र देऊन हे मतदान करता येणार आहे. मात्र ते एकाच ठिकाणी केले. याच्या हमीपत्राची नोंद केंद्रप्रमुखांना घ्यावी लागेल आणि जे पूर्ण मतदान करणार नाहीत त्या शेवटच्या मतदानाचा अधिकार हा सुद्धा केंद्रप्रमुखांचा पोलिंग बूथचे एजंट जे असतील पोलिंग एजंट त्यांच्यासमोर असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 मराठी, पुणे.